नमस्कार. काल आपण त्या RSS खोली आणि व्याप्ती या पुस्तकाचा पहिला भाग वाचला, प्रस्तावना आणि पहिला भाग वाचला. आज दुसरं प्रकरण वाचून दाखवते आहे. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे दस्तावेज काय सांगतात. सुरुवात करते. राष्ट्रसंघाचा प्राण कुठे आहे या प्रकरणात आपण गोळवलकर आणि सावरकरांनी प्रगट केलेले काही विचार आणि त्यांचे दृष्टिकोन स्पष्ट करणारे काही उतारे पाहिले. अजूनपर्यंत तरी हे सारे दस्तावेजातूनच सापडलेले मांडले आहे. परके म्हटले जाणारे कुणी तर सोडाच, कुणीही सुबुद्ध ब्राह्मणही राष्ट्रसंघाचा हा सैतानी भूतकाळ मान्य करणार नाही. गोळवलकरांनी आपल्या पुस्तकाला बंच ऑफ थॉट्स असे नाव दिले होते. याचं मराठी नाव होतं विचारधन. असो, पण यातील विचार या शब्दाला साजेल असे काहीही या पुस्तकात नाही. जे काही अविचार आहेत त्यात आधी नमूद केलेल्या 3 गोष्टी, अतिशय घातक अशा श्रद्धा यांचीच बजबज आहे. भूतकाळात जमा झालेल्या घातक श्रद्धा पुन्हा जागवण्याचा प्रयत्न आहे. गेली जवळपास 100 वर्षे राष्ट्रसंघ आणि त्याचे साथीदार भूतकाळातील घातक श्रद्धांच्या आधारे आज दिसणारे भारताचे चित्र प्रत्यक्षात आणण्यासाठी झटले आहे. राष्ट्रसंघाची पहिली श्रद्धा ही पुरुषसूक्तामधील देवकल्पनेमधून उभी राहणारी सामाजिक व्यवस्था आहे. तोच त्यांचा देव आहे. या समाज व्यवस्थेत ब्राह्मण हे मस्तकाच्या जागी आहेत, क्षत्रिय राजे हे बाहूंच्या जागी आहेत, वैश्य हे मांड्यांच्या जागी आहेत आणि शूद्र हे पाय आहेत. आणि हेच राष्ट्रसंघाच्या दृष्टीने ईश्वराचे रूप आहे. गोळवलकरांनी हाच आपला देव हे स्पष्ट सांगितले आहे. ते त्या समाजव्यवस्थेचे वर्णन चैतन्यशील देव म्हणून करतात. राष्ट्रसंघाच्या सर्व निष्ठांच्या तळाशी हाच अचल असा खडक आहे. त्यांच्या दृष्टीने हेच देवाचे दृश्य स्वरूप आहे. ठीक, तर देवाच्या रूपाशी जोडलेली ही चातुर्वर्ण व्यवस्था तपासून पाहायची तर आपण आपले शरीर तपासून पाहणे पुरेसे आहे. डोके म्हणजेच मन किंवा बुद्धी. या डोक्यातून उर्वरित शरीराकडे हात, मांड्या, पाय या सर्वांकडे आज्ञा जात असतात आणि हे उर्वरित शरीर डोक्यातून आलेल्या आज्ञा पाळत असते. हेच आपण समाजाला लागू केले तर डोक्याच्या जागेवर असलेले ब्राह्मण सांगतील त्यानुसार हातांच्या स्थानी मानलेले क्षत्रिय राज्य करतील, तसेच वैश्य व्यापार करतील आणि शूद्र सर्वांची पडेल ती सेवा करतील. राष्ट्रसंघाच्या धारणानुसार हाच सामाजिक न्याय आहे, हीच सामाजिक समरसता आहे. त्यांच्या देवाच्या संकल्पनेत हेच अंतर्भूत आहे. हाच त्यांचा चैतन्यशील देव आहे. लहान मुलांच्या मनात लहानपणापासून याच संकल्पना घट्ट बसाव्यात म्हणून आता भाजप या संघप्रणित राजकीय पक्षांनी भगवद्गीतेचे शिक्षण सक्तीचे करायला सुरुवात केली आहे. या भगवद्गीतेत देवाचा अवतार श्रीकृष्ण घोषित करतो की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, चातुर्वर्ण्याचा निर्माता मीच आहे. पण भगवद्गीतेची रचना झाली तरी कधी? मूळ संहितेमध्ये कृष्णाने चातुर्वर्ण्याचा उल्लेख केला होता का, की हे गीतेमध्ये नंतर घुसडलेले आहे? घुसडले असेल तर नेमके केव्हा? या प्रश्नांची उत्तरे आपण शोधली पाहिजे. गीतेच्या अधिकृत संहितेबद्दल बोलताना स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे की जोपर्यंत शंकराचार्यांनी गीतेवरची विस्तृत टीका लिहिली नव्हती आणि तिचा प्रसार झाला नव्हता तोपर्यंत लोकांना त्या रचनेचे तपशील ठाऊकच नव्हते. शंकराचार्यांच्या आधीपासून फार वर्षांपूर्वीपासून अनेक विद्वानांनी असे मत मांडले आहे की गीतेवरील टीका ग्रंथ म्हणून बोधयान वृत्ती नावाच्या ग्रंथाचा बोलबाला होता. परंतु बोधयानाने लिहिलेला वेदांतिक सूत्रांवरील टीका ग्रंथ मी भारतभर शोधला, पण तो माझ्या हाती लागला नाही. वेदांत सूत्रांवरील या प्राचीन बोधयान टीकेमुळे बोधयानाची कीर्ती विद्वत जगात पसरली होती. तिचेच अस्तित्व जर असे अनिश्चित असेल तर गीतेवर त्याचा टीका ग्रंथ होता हे निश्चित करणे अधिकच अवघड आहे. काही जण असेही म्हणतात की शंकराचार्यांनी स्वतःच गीतेची रचना केली आणि त्यांनीच ती महाभारतात घुसवली. संदर्भ आहे स्वामी विवेकानंद कृतिश्रेणी, खंड 7, पृष्ठ 80-81, श्री रामकृष्ण आश्रम प्रकाशन. चातुर्वर्ण्याची विषम
आणि गुलामीचे समर्थन करणारी व्यवस्था ही नंतर देवाच्या तोंडी घालून समर्थनीय ठरवण्याचा प्रयत्न करून ती घुसवण्यात आली आहे, हे स्पष्ट करण्यास विवेकानंदांचे हे शब्द पुरेसे नाहीत काय? हे सारे या लोकांच्या दृष्टीने पुरेसे नाही. त्याचा त्यांना काही उपयोगच नाही. त्यांच्या श्रद्धा म्हणजेच इतिहास आणि त्यांचे शब्द म्हणजेच वेदवाक्य. सत्याची गरजच नाही. त्यांच्या मनात रुजलेल्या कल्पना म्हणजेच सत्य. त्यांच्या मनातल्या श्रद्धा वर्तमान वास्तवात उतरल्या पाहिजेत. या सर्वातून भारताच्या लोकशाही संविधानाला जेवढा धक्का पोहोचेल तेवढा त्यांना विजयोन्माद होतो. त्यामुळे या विशिष्ट हिंदू धर्मीयांना असे वाटते की भारतात जन्मलेले प्रत्येक मूल जरी जगाचे नागरिक झाले तरीही जन्मल्यापासून मरेपर्यंत त्यांनी जाती वर्णाच्या व्यवस्थेशी घट्ट बांधून घेतले पाहिजे. स्वतंत्र आणि आधुनिक भारताच्या संविधानाची रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झाली तेव्हा त्यात नागरी आणि मानवतावादी आदर्श ठेवण्यात आले. हे संविधान असल्या या लोकांच्या दृष्टीने दुःस्वप्न न ठरले तर नवल. त्यांची झोप उडवणारे हे संविधान आहे. राष्ट्रसंघ आणि संघ परिवार यांनी आपले संविधान नष्ट करण्याचे हर प्रकारे प्रयत्न आरंभले आहेत. थोडथोडके नाही तर अनेकविध आणि अक्षम्य असे प्रयत्न याच उद्दिष्टापोटी त्यांनी सुरू ठेवले आहे. आपल्या देशाची संघराज्य रचना उद्ध्वस्त करणे, संविधानाला मुळासकट उपटण्यासाठी सार्वत्रिक प्रचार करणे, या कारस्थानात राष्ट्रसंघ परिवार अनेकांना दिशाभूल करून सहभागी करून घेत आहे. संघाच्या दृष्टीने विविधतावाद म्हणजेच फुटीरतावाद. त्यांच्या मते हे विघटनवादाचे विषबीज आहे. गोळवलकरांनी सांगितले की हा राज्य मंडळाचा पसारा, संघराज्याचा पसारा मांडणाऱ्या संविधानाबद्दलची सारी चर्चा कायमची गाडून टाकली पाहिजे. संविधानाचा मसुदा पुन्हा तपासून पुन्हा लिहिला पाहिजे आणि एकचालकांवरती शासनाची पायाभरणी केली पाहिजे. शिवाय एक ध्वज, एक राष्ट्रविचार आणि हिटलरने सांगितलेली एकवंशी एकाच नेतृत्वाखालील शक्तिमान हुकुमशाही हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. आठवण ठेवायला हवी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इंदिरा गांधी यासुद्धा काही काळासाठी हुकुमशहा झाल्या होत्या. तो अतिशय छोटासा काळ होता आणि त्यांची हुकुमशाही प्रशासकीय स्वरूपाची होती. इंदिरेच्या या छोट्याशा हुकुमशाही काळात न्यायपालिका, प्रशासन, वृत्तपत्रे आणि स्वायत्त संस्था या आजच्या इतक्या षंढ बनल्या नव्हत्या, हे लक्षात ठेवायला हवे. पण आज मोदींच्या सत्तेत न्यायपालिका, प्रशासन, वृत्तमाध्यमे आणि स्वायत्त संस्थांना आपले अस्तित्व राखण्यासाठी धडपडावे लागत आहे. राष्ट्रसंघाच्या स्वप्नातील भारतात समाजातील सर्वच अवकाश संकोच पाहू लागला आहे. त्यांना केवळ राजकीय सत्ता नव्हे तर समाज, संस्कृती, प्रशासन या सर्वांवर सत्ता गाजवायची आहे. सर्वव्यापी आणि निरंकुश अधिकार यालाच म्हणतात, हे आपण लक्षात ठेवायला हवे. आणि हे सारे कशासाठी, कोणत्या उद्दिष्टासाठी? चातुर्वर्ण्यावर आधारित समाजव्यवस्थेची पुनर्स्थापना करण्यासाठी, की मनुस्मृतीवर आधारित संविधान निर्मिण्यासाठी, की देशाची संपर्क भाषा संस्कृत व्हावी या आकांक्षेसाठी, की आपल्या देशाच्या काळ्याकुट्ट अंधाऱ्या भूतकाळातून त्यांना चढणारी नशा वर्तमान काळातही मिळत राहावी म्हणून ते हे सारे करत असतील? संस्कृत भाषा संपर्क भाषा व्हावी या संदर्भात गोळवलकरांनी आधीच घोषित केले आहे. जोवर संस्कृत भाषा संपर्क भाषा होण्याइतकी दृढ होत नाही तोवर हिंदीला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे. बंच ऑफ थॉट्समधील पृष्ठ क्रमांक 122 पहा. हे सारे निश्चितच भयानक बिभत्स आहे. राष्ट्रसंघाची तिसरी श्रद्धा आहे आर्यवंश. आर्यवंश हा सर्वश्रेष्ठ वंश असल्याची ही श्रद्धा आहे. ही तर त्यातल्या प्रत्येकाची अगदी व्यक्तिगत वेडगळ श्रद्धा झाली आहे. इथेही राष्ट्रसंघ हिटलरसारख्या क्रूरकर्मा वर्णश्रेष्ठत्ववाद्याला आपले श्रद्धास्थान मानत आला आहे. अयोग्य वंश संपवला पाहिजे आणि शुद्ध वंश अधिक सुधारला पाहिजे, याला युजेनिक्स म्हणतात. हा हिटलरचा विचार होता. त्याच्याही एक पाऊल पुढे जाऊन गोळवलकर म्हणतात की अखंड भारतात आर्यांनी वंशशुद्धीचे प्रयोग प्राचीन काळापासून केले आहेत. गुजरात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपुढे भाषण करताना गोळवलकर म्हणाले, आज संकरित संततीचे प्रयोग फक्त पशूंवर केले जातात. अशा प्रकारे प्रयोग मनुष्य प्राण्यावर करण्याचे धाडस आजच्या वैज्ञानिकांमध्ये नाही.
संकरित वर्णाचे जे नमुने आज दिसतात ते वैज्ञानिक प्रयोगांचे फलित नसून केवळ लैंगिक वासनेचे फलित आहे. आपल्या पूर्वजांनी या क्षेत्रात काय प्रयोग केले आहेत ते पाहू. वर्णसंकरातून अधिक चांगले मानवी नमुने जन्माला यावेत म्हणून उत्तरेकडच्या नंबूद्री ब्राह्मणांना केरळमध्ये वसवण्यात आले आणि असा नियम केला गेला की नंबूद्री कुटुंबातील ज्येष्ठ पुत्राला केरळच्या क्षत्रिय किंवा वैश्य किंवा शूद्र कन्येशीच विवाह करावा लागेल. आणखी एक साहसी नियम असाही करण्यात आला की कुठल्याही विवाहित स्त्रीला पहिले अपत्य केवळ नंबूद्री ब्राह्मणाकडूनच व्हावे, त्यानंतर ती आपल्या पतीकडून अपत्यप्राप्ती करू शकते. आज या प्रयोगाला व्यभिचार म्हटले जाईल, पण ते तसे नव्हते, कारण हा नियम फक्त पहिल्या अपत्यापुरताच होता. आता आणखी एक विसंगती पहा. आपल्या अनुवंशशास्त्राच्या ज्ञानाची पताका गुजरात विद्यापीठातील भाषणात फडकवल्यानंतर ते भाषण जेव्हा राष्ट्रसंघाचे अधिकृत मुखपत्र ऑर्गनायझरमध्ये प्रकाशित झाले, त्यानंतर गोळवलकरांनी ते भाषण मागे घेतले. अर्थात तोवर ते छापले गेले होते आणि प्रकाशित झाले होते. मग प्रश्न आला, ते भाषणात सत्य बोलले की असत्य? त्यांनी ते मागे घेतले म्हणजेच ते असत्य किंवा मनगढंत होते असे निश्चित झाले का? त्यांचे हे प्रखर भाषण मोठे मोहिनी घालणारे होते. त्याची मांडणी अशी होती की जणू त्यांनी त्याचा प्रत्यक्ष अनुभवच घेतला असावा. अशा प्रकारे दुतोंडी मांडणी करून गोळवलकर असत्याची सूक्ष्म बीजे सर्वत्र उधळून देत होते आणि मग हीच बीजे सगळीकडे रुजून तणांसारखी वाढत राहिली. सत्य काय ते तपासले जाईपर्यंत असत्याचे हे तण अमर्याद माजत राहतात. आजकाल व्हॉट्सॲप, फेसबुक, वृत्तमाध्यमे आणि सार्वजनिक भाषणे, चर्चा यातून असत्याचा प्रचार प्रसार देशभर होतो आहे. अशा प्रकारे असत्य भाषण प्रसृत करायचे, देशवासियांच्या मनात खोटेनाटे रुजवायचे आणि मग नामानिराळे व्हायचे, ही देणगी गोळवलकरांनीच दिली आहे. राष्ट्रसंघ आणि परिवार हे कार्य अथक प्रयत्नांनी पुढे नेतो आहे. मुठीमुठीने मनगढंत असत्यांची बीजे वाऱ्यावर उधळून देतो आहे. एकीकडे चातुर्वर्ण्य व्यवस्थेलाच आपला देव मानणारा राष्ट्रसंघ भारतातच स्थापन झालेल्या जैन, बौद्ध, लिंगायत अशा चातुर्वर्ण्याला किंवा वेदांना न मानण्यातून उद्भवलेल्या धर्मांचे अस्तित्व नष्ट करू पाहतो. या धर्मांनीही चातुर्वर्ण्याचे संवर्धन करावे अशा रीतीने ते या धर्मांना वागवू पाहतात. या धर्मांनाही हिंदू धर्माचे भाग असल्यासारखेच समाविष्ट करून घ्यायचे. उदाहरणार्थ बुद्ध हा विष्णूचाच अवतार आहे असे सांगायचे, म्हणजे तेही आपोआप चातुर्वर्ण्याचे भाग होतात अशी त्यांची युक्ती आहे. दुसरीकडे इस्लाम, ख्रिश्चनिटी या धर्मांना हिंदू चातुर्वर्ण्यात सामावून घेण्याची संधीच नसल्यामुळे त्यांना नष्टच करण्याचे प्रयत्न केले जातात. परिवाराला त्यांच्यावर थेट हल्ले चढवण्यासाठी मोकळे सोडले जाते. हे हल्ले अनेक प्रकारे आणि विविध रूपात होतात. याची सुरुवातही फार आधीपासून झाली आहे. या हल्ल्यांमध्ये एक साम्य निश्चित असते, लबाडी आणि दुतोंडीपणा. एकच उदाहरण पहा. 14 मार्च 1948 रोजी तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी पंतप्रधान पंडित नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी एक इशारा दिला होता. लोकांमध्ये काही गैरसमज पसरवून दंगे घडवण्याच्या राष्ट्रसंघाच्या योजनेसंबंधी मला माहिती मिळाली आहे. मुस्लिमांसारखे पोशाख करून संघाचे अनेक लोक हिंदूंवर हल्ले करणार आहेत. ज्या योगे हिंदू लोक खवळतील, त्याचवेळी काही हिंदू लोक मुस्लिमांवर हल्ले करून मुस्लिमांना भडकवतील. अशा प्रकारे दोन्ही समाजांना चिथावून ते दंगलींचा भडका उडवतील. संघाच्या लबाडीचे हेच विशेष प्रथमपासून आहे. आजच्या भारतात याची प्रचिती किती प्रकारे येते आहे, किती सोंगे काढली जात आहेत, आपण पाहूया, निरीक्षण करून मांडूया. राष्ट्रसंघाचा इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी संबंधीचा तीव्र द्वेष एवढ्यासाठीच आहे की त्यांचा चातुर्वर्ण्याशी कोणत्याही प्रकारे मेळ बसू शकत नाही. त्यांना त्यातील काहीही मान्यच होऊ शकत नाही. त्यांचे हे चातुर्वर्ण्य अमान्य करणे यांच्या घशात हाडकासारखे अडकते. या दोन धर्माच्या लोकांना एका साच्यात दाबून हवे तसे वळवायचे आणि काहीही करून त्यांचे चैतन्य हिरावून त्यांना कोणत्याही मानवाधिकारांशिवाय किंवा हक्कांशिवाय सडवायचे, हाच राष्ट्रसंघाचा दृष्टिकोन आहे. वी ऑर आवर नेशन हू डिफाइंड
या त्यांच्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 47वर गोळवलकरांनीही अगदी सुस्पष्टपणे म्हटले आहे. देशात आलेल्या स्थलांतरित लोकांनी त्या देशातील बहुसंख्य लोकांशी, राष्ट्रीय वंशाशी सहजपणे जुळवून घेतले पाहिजे. त्यांची संस्कृती, भाषा, बहुसंख्यकांच्या आशा आकांक्षा आत्मसात करताना त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व, आपले विदेशातून आलेले असणे विसरून गेले पाहिजे. त्यांनी तसे केले नाही आणि ते परके म्हणूनच जगत राहिले. त्यांच्या नव्या राष्ट्राला त्याचा त्रास होत असला तरीही आपल्या मूळ देशाच्या रूढी परंपरा पाळत राहिले तर त्यांना कोणतीही विशेष सुरक्षा मिळता कामा नये. अधिकार किंवा हक्कांचा तर विषयच संभवत नाही. परक्यांसाठी केवळ 2च मार्ग मोकळे आहेत. त्यांनी मूळ राष्ट्रीय वंशात सामील व्हावे, नवी संस्कृती स्वीकारावी, किंवा मग राष्ट्रातील वंश जोवर मान्यता देईल तोवर त्यांच्या दयेवर जगावे, किंवा मग राष्ट्रीय वंशाच्या इच्छेनुसार ते म्हणतील तेव्हा देश सोडावा. इतकी नीतीभ्रष्ट कल्पना मांडणारा हा मनुष्य म्हणजे हिटलरचाच भाऊ गोळवलकर. राष्ट्रसंघ आणि त्यांची पिलावळ कशाप्रकारे फसवणुकीचे मार्ग आखते त्याचे एक अगदी स्पष्ट उदाहरण म्हणजे टिपू सुलतानाच्या बाबतीतली बदनामीची मोहीम. टिपू सुलतानाची राजवट होती 1782 ते 1799 या काळातील. संघ परिवारातील संघी विद्वानांनी असे सांगायला सुरुवात केली की कोडगू म्हणजे कुर्ग या भागात एकूण 70,000 हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात टिपू सुलतानाचा हात होता. कोडगू जिल्ह्याच्या स्टेट गॅझेटियरमधील या भागाच्या तेव्हाच्या लोकसंख्येचे आकडे तपासा. कितीही प्रयत्न करून आकडे फुगवले तरीही संपूर्ण लोकसंख्या 69,000च्या वर जातच नाही. त्यांचे म्हणणे खरे असेल तर आज कोडगूची संपूर्ण लोकसंख्या मुस्लिम हवी असायला होती नाही का? पण प्रत्यक्षात कोडगूच्या मुसलमान लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या जेमतेम 15% आहे. संघाचे आंधळे विद्वान या गोष्टीची दखल घेत नाहीत, घेऊ इच्छित नाहीत. खोटे बोला, असत्याची बीजे पेरा आणि ती वाढताना पाहत राहा. दुर्दैवाने फसवणुकीचे रान माजत चालले आहे. राष्ट्रसंघ आणि परिवाराच्या या फसवणुकीच्या रानातून निघणारे खोटारडेपणाचेच पीक हवे आहे. त्यांच्यात देवत्वाचा अंशही नाही. फसवणूक हेच त्यांचे कुलदैवत आहे. त्यांची सदसद विवेकबुद्धी या लबाडीच्या कारखान्यात बळी गेली आहे. आता आपण हे तपासून पाहू की इथले सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन्स हे बाहेरच्या देशातून इथे आले आहेत का? त्यातील बहुसंख्य लोक चातुर्वर्ण्यातील अत्याचारांनी, अन्यायांनी पिडलेले लोक होते आणि जातीभेदाच्या चक्राखालून सुटण्यासाठी त्यांनी धर्मांतर केले होते. हे खोटे? शिवाय इस्लामी आक्रमकांचे आगमन झाल्यानंतर सत्तेच्या अभिलाषेपोटी सैन्यातील मानाच्या पदांसाठी, प्रशासकीय उच्च पदांसाठी, प्रतिष्ठेसाठी इस्लामचा स्वीकार करण्याचा आरंभ करणारे उत्तर भारतातील लोक आर्य ब्राह्मणच होते ना? राष्ट्रसंघाच्या द्वेषाचे लक्ष्य असलेले पाकिस्तानातील अनेक मुसलमान हे असेच पूर्वाश्रमीचे आर्य ब्राह्मण होते ना? हे वास्तव स्वीकारण्याची कुणाचीच तयारी नाही. निदान या पूर्वाश्रमीच्या हिंदूंचे आजच्या मुसलमानांचे मूळ तरी तपासून पाहाल. त्यांचे मूळ आर्यवंशी नाही. पुन्हा एकदा त्यांची हे सारे जाणून घेण्याची इच्छाच नाही. त्यांची एकमात्र इच्छा आहे ती सर्वांनी चातुर्वर्ण्याची दंडाबेडी घालून जखडून आयुष्याची वाटचाल करावी. त्यामुळेच चातुर्वर्ण्य हेच खरे आणि एकमेव हिंदुत्व असल्याचा दावा राष्ट्रसंघ उचलून धरतो. बहुसंख्य हिंदू धर्मीय हे मतवादी असूनही त्यांना अशा प्रकारे हिंदुत्वाच्या व्याख्येतच फसवण्यात येते. त्यांना इतर धर्मांचा द्वेष करण्याची दीक्षा दिली जाते आणि या प्रक्रियेत त्यांना मुसलमान आणि ख्रिश्चनांवर हल्ले करण्यासाठी पायदळात भरती केले जाते. राष्ट्रसंघाकडे आतवर पाहताना आपले लक्ष आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे वळले पाहिजे. भूतकाळातील कबरी खणून भूते जागवण्यात आणि त्यांना वर्तमानात नाचवण्यात राष्ट्रसंघ हा काही एकटाच नाही. संघाच्या काळ्या सावलीत आता त्यांची पिलावळही प्रचंड उत्साहाने या कामात सामील झाली आहे. संघाच्या प्रमुख प्रकाशन संस्थेचे 1997 प्रसिद्ध झालेले परम वैभव के पथपर हे पुस्तक हे सारे तपशील देते. या पिलावळीत भारतीय जनता पक्ष आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, हिंदू जागरण मंच आहे, संस्कार भारती आहे, विश्व हिंदू परिषद आहे, बजरंग दल आहे. एकंदर अशा 40 संस्था संघटनांचा उल्लेख या पुस्तकात आहे. ही 1996 मधली माहिती आहे.
यानंतरच्या काळात आणखी कितीतरी असली भूछत्रे उगवली असतील, गणतीच नाही. धर्मसंसद ही धार्मिक संघटना ही संघाच्याच पंखाखालची आहे. कर्नाटकच्या बजरंग दलाचे भावंड असलेली श्री राम सेने ही संघटनासुद्धा यातच आहे. ही सारी पिलावळ राष्ट्रसंघाचीच असूनही यांच्या काही हिंसक कृत्यांमुळे संघ अडचणीत येतो असे वाटले की संघ अगदी ठरीवपणे या संघटनांशी आपला काहीही संबंध नाही असे सांगून मोकळा होतो. खरे तर या सर्व संघटनांचे संघाशी आतड्याचे नाते आहे. ज्या प्रकारे राष्ट्रसंघ स्वयंसेवकांना आपल्या विचारप्रणालीची दीक्षा देतो ते तर सर्वात भयावह आहे. गोळवलकरांच्या शब्दात, आपण ज्या क्षणी या संघटनेचा भाग बनतो, म्हणजे राष्ट्रसंघाचा भाग बनतो आणि संघधारणा स्वीकारतो, त्यानंतर आपल्या आयुष्यासंबंधी दुसऱ्या काही पर्यायांचा विचार करणे संभवतच नाही. जे सांगितले आहे ते करा. कबड्डी खेळायला सांगितले तर कबड्डी खेळा. बैठक घ्यायला सांगितली तर बैठक घ्या. उदाहरणार्थ, आपल्या काही मित्रांना सांगण्यात आले की राजकीय कार्यक्रमात भाग घ्या, पण म्हणजे आता राजकारणाविना त्यांना जगताच येणार नाही किंवा ते पाण्याविना मासा तडफडावा तसे तडफडतील असेही होता कामा नये. त्यांना राजकारणातून बाजूला व्हायला सांगताच ते विनाविलंब बाजूला होतील. त्यांची काहीही हरकत असणार नाही. त्यांना निवडीचे कुठलेही स्वातंत्र्य असणे अनावश्यक आहे. वर्ध्याच्या सिंधी गावात गोळवलकरांनी 16 मार्च 1954 रोजी जे भाषण दिले होते त्यातला हा भाग आहे. इथे गोळवलकर निवडीचे स्वातंत्र्य अनावश्यक असल्याचे सांगतात. व्यक्तिगत निवड महत्त्वाची नसल्याचे घोषित करतात. इथे प्रश्न असा आहे की अनेक लहान मुले संघटनेत आणली जातात आणि जबरदस्तीनेच सामील केली जातात. लोकांना मनाची तयारी करण्याचाही अवधी दिला जात नाही. संघ स्वयंसेवक होण्याच्या नावाखाली ते अमानुष अशा यंत्रमानवांचीच फौज तयार करत असतात. राष्ट्रसंघाने जाळ्यात ओढलेल्या मुलांना कसे वाचवायचे हा एक प्रश्नच आहे. हिंदू समाजाने या विचित्र काळात या विषयावर बोलणे आवश्यक आहे. चातुर्वर्ण्याचे ढोल वाजवणाऱ्या हिंदूंची क्रूर कृत्ये पाहूनही गपचूप बाजूला उभे राहून गंमत बघण्याची ही वेळ नाही. खरे तर असले क्रूर हिंदू तसे अल्पसंख्यच आहेत, पण मेंढीचे कातडे पांघरून कळपात शिरलेल्या एखाद दुसरे लांडग्या इतकेच घातकी आहे. सर्वसामान्य हिंदू समाजातील माणुसकी न हरवलेले लोक सर्व जातीत आहेत. यात ब्राह्मण आले, तसेच आदिवासी आणि इतरही आले. या सर्वांनी एकत्र येऊन हा विचार केला पाहिजे. तिसरं प्रकरणही वाचायला घेते आहे. तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे आज घडीला. आज काय होतं आहे? आज भाजप हे राष्ट्रसंघाचे एक पिल्लू केंद्रात आणि इतर अनेक राज्यात सत्तेवर आहे. महाराष्ट्रातही अनेक लांड्या लबाड्या करून येनकेन प्रकारेनं नुकताच भाजप सत्तेत पुन्हा शिरला आहे. 1975 आणीबाणीच्या काळात राष्ट्रसंघाच्या राजकीय पक्षांनी म्हणजेच जनसंघाने जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधींच्या हुकुमशाही कारभारास विरोध करण्याच्या मोहिमेत शिरकाव करून घेतला. तेव्हापासून त्यांचा रागरंग पूर्णपणे बदलला. आजवर लोक जनसंघाला नाकारत आले होते ते त्यांना निदान दारात उभे करू लागले. राष्ट्रसंघाच्या सदस्यांनी जयप्रकाश नारायणांच्या जनता पार्टीचे सदस्यत्व घेताना दुहेरी पक्ष सदस्यत्वाचा आणि राष्ट्रसंघाच्या सदस्यत्वाचा त्याग करण्याचे वचन दिले. असे वचन देणारे महत्त्वाचे नेते होते अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि राष्ट्रसंघाचे तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस. त्यांच्या सोज्वळ प्रतिमेला भुलून जयप्रकाश नारायणांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. जनता पार्टीत नांदत असताना त्यांनी कधीही त्यांचे संघाशी असलेले संबंध संपवले नाहीत आणि संघाचे सदस्यत्वही सोडले नाही. वचन मोडणे हा हातचा मळच होता. जयप्रकाशांचा विश्वासघात झाला होता. नंतरच्या वर्षात JP या विश्वासघाताबद्दल दुःख प्रकट करताना म्हणाले, त्यांनी मला दगा दिला. 1975च्या आणीबाणीत जयप्रकाश नारायणांना चंदीगडच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तेव्हा शासनाचे जिल्ह्याचे कलेक्टर MG देवसहाय्यम यांना त्यांच्या नजरकैदेवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले. रोज भेटीगाठी होत असल्यामुळे ते JPंचे निकटवर्ती मित्रच झाले. नजरकैदेतून सुटका झाल्यानंतरही त्यांची मैत्री टिकून राहिली. त्यांचे हे शब्द MG देवाशयम यांनी अजाज अशरफ यांना दिलेल्या मुलाखतीत वाचायला मिळतात. ही मुलाखत न्यूज क्लिक या ऑनलाईन मासिकाच्या 26 जून 2019च्या अंकात वाचायला मिळेल.
जनसंघाचा भारतीय पक्ष झाल्यानंतर राष्ट्रसंघ आणि भाजपचे फसवणुकीचे उद्योग देशभरात वेगाने पसरू लागले. यातून अखेर भारतीय जनता पक्ष सत्तेतही आला. देशभरात गोंधळ, संशय, द्वेषाचे वातावरण निर्माण करून पाकिस्तानला सर्वात धोकादायक शत्रू ठरवून त्यांनी देशाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली. भारतात घडणाऱ्या बारीक सारीक दंगलींनाही पाकिस्तानच जबाबदार असल्याचे सांगितले गेले. लोकांना एकमेकांविरुद्ध भडकवण्याचे सत्र सुरू झाले. समाजात भयाचे वातावरण सातत्याने राहील अशी काळजी ते घेऊ लागले. कधीकधी स्वतःच दंगली करायच्या आणि दोष मुसलमानांवर ठेवायचा ही नेहमीची युक्ती होऊ लागली. आणि आता ज्या हिंदू धर्माच्या छत्राखाली शेकडो श्रद्धा, परंपरा आणि पंथ जपले जात होते, ते छत्रच जयप्रकाश नारायणांसारखा शोक व्यक्त करताना दिसते आहे. दगा झाला आहे. सत्तेवर येण्याआधी भाजपने किती वचने दिली होती, कसले कसले वेश त्यांनी पांघरले होते. 1 की 2 की किती? त्यांनी दावा केला होता, भारतीयांनी बेकायदेशीरपणे जो पैसा परदेशी बँकांच्या खात्यात ठेवला होता तो परत आणला जाईल आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकले जातील. नरेंद्र दामोदर दास मोदी यांनी स्वतःच्या तोंडाने हे सांगितले होते. कुणाला मिळाले ते? तो पैसा आला असेल तर कुठे गेला? मग मोदींनी कोट्यवधी नोकऱ्या निर्माण करण्याची घोषणा केली होती, पण त्यांनी निर्मिती केली ती अभूतपूर्व बेकारीची. कोण बोलणार आहे? हे प्रश्न कोण विचारणार आहे? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणाले होते, पण शेतकऱ्यांचे उत्पन्न जेवढे होते तेवढेही टिकवता आले नाही. त्यांनी आपल्याला धूळ चारली आहे. ते काहीही सोडत नाही. सार्वजनिक उद्योग खाजगी क्षेत्रात विकून त्यांची मौज चालली आहे. विदेशी कर्जाचा बोजा इतक्या प्रमाणात कधीच वाढला नव्हता. त्यांचे गोडगोड बोलणे, पोकळ आश्वासने, वाळूचे बंगले यांच्या घोळात घेत त्यांनी देशाचे दिवाळे काढले गेले आहे. वाढती बेकारी आणि महागाई यामुळे ते जराही विचलित होताना दिसत नाही. 2 समाजात द्वेष पेरणे, तो धुमसत ठेवणे आणि मग उतू जाऊ देणे. या सत्ताधाऱ्यांनी लोकांना द्वेष करण्यातच समाधान मानायला शिकवले आहे. ज्यांनी भाजपला मत दिले आणि सत्ता सिंहासनावर बसवले त्यांनाही आता पश्चाताप होताना दिसतो आहे. परिणामी नागरिकांच्या मनातील सार्वभौम देशाची भावनाच उतरणीला लागली आहे. ज्या मतदारांनी यांना निवडून दिले त्या मतदारांच्या दैनंदिन संघर्षाशी यांचा जणू काही संबंधच नाही. आजच्या भारतातील राजकीय पक्षांची घडण कशी आहे यात या घसरणीचे उत्तर सापडू शकते. 1. व्यक्तींनी नियंत्रित केलेले पक्षीय राजकारण. 2. कुटुंबांनी नियंत्रित केलेले पक्षीय राजकारण. 3. असंवैधानिक संघटनांनी नियंत्रित केलेले पक्षीय राजकारण. या 3 प्रकारच्या पक्षांची सत्ता भारतात कुठे ना कुठे नांदत आहे. या 3ही प्रकारांमुळे लोकशाही धोक्यातच येते. आज देशाचे चालकत्व भाजपच्या हाती आहे. असंवैधानिक संघटनेने नियंत्रित केलेला हा पक्ष. व्यक्ती किंवा कुटुंबाने नियंत्रित केलेल्या पक्षात जसे मतदारांच्या हितापेक्षा पक्षप्रमुखांचे हितरक्षण करण्याकडे कल असतो, तसेच असंवैधानिक संघटनेने नियंत्रित केलेल्या पक्षात मातृसंघटनेचे हितच जपले जाते. ही पक्ष संघटना 3ही पक्षप्रकारातील सर्वाधिक धोकादायक म्हणावी लागेल. म्हणूनच आज आपल्याला दिसते की भाजपचे आमदार, खासदार, मंत्री, संत्री, छोटे मोठे नेतेही राष्ट्रसंघाच्या नजरेत भरण्यासाठी कशाही उड्या मारायला तयार असतात. असल्या देखाव्यात एकमेकांवर मात करण्याचे त्यांचे इप्सित असते. असंवैधानिक संघटनांनी नियंत्रित केलेल्या पक्षांबाबत आणखी एक निरीक्षण आहे. उदाहरणासहित पाहू. बलाढ्य नेता म्हणून सर्वत्र प्रतिमा तयार केल्यानंतर मोदी हे बहुमत मिळालेल्या भाजपकडून पंतप्रधान झाले, पण तरीही ते केवळ दिसण्यापुरते प्रमुख उत्सव मूर्ती आहेत. खरे दैवत आहे राष्ट्रसंघ, जे नागपूरच्या मंदिरात आरामात बसले आहे. उत्सव मूर्तीच्या वेशभूषेतील पात्र देशभर इकडून तिकडे फिरत असते, लोकांचा जय जयकार घेत असते. उत्सव मूर्ती होण्यासाठी मुख्यतः काय लागते? काही कौशल्ये लागतात. जनसंमर्दापुढे प्रभावी अभिनय करावा लागतो. आपल्या शासनकालात काहीतरी भयंकर समस्या उद्भवल्या तर काहीतरी मुद्द्यावरून भावनिक उद्रेक घडवून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याची धूर्तता लागते. लोकांना येडे बनवण्याच्या युक्त्या गाठीशी असाव्या लागतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाभाऱ्यात बसलेल्या खऱ्या दैवताशी 100% निष्ठा असावी लागते. बस एवढेच लागते. आज घडीला हेच तर होते आहे ना. आपल्या लोकशाहीवरचे आणखी एक महासंकट म्हणजे अशा असंवैधानिक संघटनेने चालवलेल्या पक्षाची नेतृत्व निवडीची प्रक्रिया.
जणू काही देवतांच्या अंगावरची फुले काही निवडक भक्तांना वाटली जातात तसे प्रसादासारखे नेतृत्व ठरते. सारे कसे कळसूत्री बाहुल्यांच्या खेळासारखे. नवा नवा बाहुला, रंगीबेरंगी कपडेवाला. राजकारण करण्याचे कौशल्य असो वा नसो, पण त्याला दिलेल्या तालावर हुकूम विना तक्रार नाचता आले पाहिजे. प्रेक्षकांना त्याच्या नाचाने गुंगवून ठेवले पाहिजे. जर आधीचा बाहुला तितकासा आकर्षक राहिला नाही तर त्याची जागा दुसरा बाहुला घेतो, रंगमंचावर प्रवेशतो, नेता होतो. आधीचा बाहुला अडगळीत पडतो. निवडून आलेल्या प्रतिनिधींची ही अवस्था मातृसंस्था करत असेल तर त्यात मोठाच धोका आहे. बाकी सर्व गोष्टींपेक्षा आपल्या लोकशाहीला आज असलेला सर्वात मोठा धोका हाच आहे. अशा साऱ्या गोष्टी एकत्र येऊन लोकांचे जगणे पार केविलवाणे झाले आहे. असंवैधानिक संघटनेच्या हातातली बाहुले असलेल्या भाजपने नियुक्त केलेल्या पंतप्रधानांकडे काही राज्यकर्त्यासाठी आवश्यक अशी कौशल्ये हवीत असे ठरले असते तर बेकारी निश्चितच रोखता आली असती. महागाईवर नियंत्रण मिळवता आले असते. सरकार सार्वजनिक संपत्तीची विक्री करून टाकण्यासाठी हातघाईवर आले नसते. विदेशी कर्जाचा बोजा वाढत गेला नसता. भारतातील स्वायत्त संस्थांना निकामी निष्फळ करण्यात आले नसते. पंतप्रधान मोदींच्या या कौशल्यहीन चकचकीत जगात कोविड-19च्या हल्ल्यापूर्वी म्हणजे 2020 पूर्वी अंबानींची संपत्ती 2.98 लाख कोटी होती. ती आता 8.3 लाख कोटी झाली आहे. अडाणींची संपूर्ण संपत्ती कोविड-19च्या हल्ल्याआधी म्हणजे 2020च्या आधी 69,000 कोटी होती. म्हणजे अंबानींच्या संपत्तीच्या 1/4ही नव्हती. पण दरम्यानच्या काळात ती वाढून आता 7.80 लाख कोटी झाली आहे. केवळ 2 वर्षात ही मजल. हा संदर्भ फोर्ब्स मॅगझिन 10 जून 2022च्या अंकातून घेतला आहे. एक दोन नव्हे तर अनेक प्रकारच्या विषमतांच्या दऱ्यातून खेचत परपटत निघालेला भारत कणी तुटलेल्या पतंगासारखा भरकटतो आहे. पण सरकार केवळ श्रीमंतांना सवलती आणि अर्थसहाय्य देऊ करते आहे. कर कपात करते आहे. हजारो कोटींचे कर्ज माफ करून टाकते आहे आणि पुन्हा कर्ज घ्यायची परवानगीही दिली जात आहे. हे सरकार कोणाचे आहे? देशातील सर्व लोकांनी बसून यावर शांतपणे मनोमन विचार केला पाहिजे. पण काहीही होवो, लोक दैनंदिन आयुष्यात कितीही झगडत राहोत, काहीही घटना घडोत वा प्रसंग निर्मिती होवो, देशाच्या चिंधड्या उडवत, असंवैधानिक मातृसंघटनेच्या नियंत्रणाखालील भारतीय जनता पक्ष देशभक्तीची गीते गुणगुणत अनावश्यक कायदेकानून आणि घटना दुरुस्त्यांचे प्रस्ताव आणत आहे. भाजपातून चातुर्वर्ण्य पद्धतीचा दुर्गंध मुरत चालला आहे. मनूचे कायदे घुसवत भारतीय संविधानाचा शक्तिपात करणे सुरू आहे. इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीबद्दल टोकाची असहिष्णुता, आर्यवंश श्रेष्ठत्वाच्या कल्पना उचलून धरल्या जात आहेत. कोणतीही किंमत देऊन ही सामग्री तर जमवलीच पाहिजे. कुठेही शोधा ती सापडतेच. कर्नाटकातील धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काचा कायदा हा वरवर पाहता कायदा असल्यासारखा भासतो, पण नीट वाचून पाहिलात तर त्यात भारतीय संविधानाला उद्ध्वस्त केल्याचे आणि मनूच्या धर्मशास्त्रातील नियमांना घुसवल्याचे स्पष्ट दिसते. आपण सारे संविधानिक स्वातंत्र्याबद्दल बोलतो, पण राष्ट्रसंघाने स्वातंत्र्याचा अर्थच संपूर्णपणे बदलून टाकला आहे. संघाचे गोळवलकर गुरुजी त्यांच्या बंच ऑफ थॉट्समध्ये म्हणतात, स्वातंत्र्य असणे याचा अर्थच आपल्या राष्ट्रीय मूल्यांचे म्हणजेच धर्म आणि संस्कृतीचे संवर्धन आणि प्रसार करणे आहे. गोळवलकरांचे शब्द हे भाजपसाठी संविधानासारखेच आहेत, कारण ते अखेर राष्ट्रसंघाचे अपत्य आहे. गोळवलकर धर्म कशाला म्हणतात हे समजून घेऊ. त्यांच्या दृष्टीने चातुर्वर्ण्याला समर्थन देणाऱ्या मूढभर हिंदूंचा धर्म तोच धर्म आहे. अनेकविध परंपरा पाळणाऱ्या फार मोठ्या हिंदू समाजाशी त्यांना देणे घेणे नाही. अशा अगदी लहानशा हिंदू गटाकडे धर्माची मशाल सोपवण्यात येत असेल तर ते नैतिकदृष्ट्या कसे काय समर्थनीय ठरू शकते यावर प्रश्न विचारले गेले पाहिजेत. आणि संपूर्ण धर्माची व्याख्या जर गोळवलकर काय म्हणतात याच एका आधारावर होणार असेल तर मग आपल्या संविधानाने दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचे काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय, धार्मिक स्वातंत्र्याचे काय? चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये जो हिंदू समाज शूद्र वर्णात गणला गेला होता त्यांना पुन्हा एकदा शूद्रत्वात ढकलले जाईल की काय हा प्रश्नही विचारायला हवा. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांची हर प्रकारे सेवा करणे हेच त्यांचे आयुष्य असणार आहे का?
हे प्रश्न समोरासमोर स्पष्टपणे विचारले गेले पाहिजेत. गोळवलकर आपल्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात भारताची संघराज्य पद्धती गाडायची भाषा बोलतात. एकाच झटक्यात भाजपने भारताची संघराज्य पद्धती खिळखिळी करून टाकली, गाडण्याच्या जवळपासच नेली. GST कराच्या निमित्ताने हे करण्यात आले. वरवर पाहता GST हा आर्थिक सुधारणेचा निर्णय वाटतो, पण त्याचा परिणाम काय झाला आहे? भारतातील राज्यांनी तर हा कर मान्य करून आपली आर्थिक स्वायत्तता केंद्राच्या अधीन करून टाकली आहे. आता अशी परिस्थिती आहे की राज्यांनी आपली संपत्ती केंद्राच्या पायापाशी नेऊन ओतली आहे आणि त्यातला हिस्सा मिळावा म्हणून आता त्यांना रडत भेकत भिका मागाव्या लागत आहेत. या बाबतीत राज्यांची स्वायत्तता संपवून भाजपने गोळवलकरांची इच्छा पूर्ण करून त्यांना आदरांजली वाहिली आहे असेच म्हणावे लागेल. संघराज्य पद्धतीचा आत्मा असलेला संविधानातील सर्वात महत्त्वाचा भाग त्यांनी मिटवून टाकला आहे. आता आपल्यासमोर ठाकला आहे हिंदी भाषेला राष्ट्रभाषा बनवण्याच्या सक्तीचा प्रश्न. कारण त्यानंतर येणार आहे संस्कृत भाषा राष्ट्रभाषा बनवण्याचा प्रयत्न. यातून अखेर विविधता संपवण्याचा हेतू आहे. एक राष्ट्र, एक भाषा, एक वंश, एक चालक वगैरे वगैरे वगैरे. शिक्षणाच्या बाबतीतही तीच कथा आहे. राष्ट्रसंघ नेहमीच आपला पंजा शिक्षण आणि इतिहासावर ठेवून असतो. शालेय शिक्षण हे तर द्वेषप्रसाराचे प्रमुख साधन. याचे एक छोटेसे पण स्पष्ट उदाहरण पहा. 6वीच्या एका पाठ्यपुस्तकातून एक वाक्य गाळले गेले. टिपू सुलतानाने ब्रिटिशांविरुद्ध अनेक लढाया केल्या. फ्रेंचांच्या साथीने त्याने ब्रिटिशांना देशातून हाकलून काढण्याचे प्रयत्न केले. हे वाक्य धड्यातून काढून टाकले गेले. शिवाय टिपू सुलतानाने केलेले रेशीम शेतीचे प्रयोग, जमीन सुधारणा, शेतकऱ्यांना छोटी कर्जे पुरवण्याचे प्रयत्न, नाण्यांची टाकसाळ उभारणे हे सारे काढून टाकण्यात आले. शिवाय 6वीच्या पुस्तकातील इतर धर्मांचा उदय हा धडाही संघवाल्यांना सहन झाला नाही. त्यात जैन, बौद्ध हे नवीन धर्म असल्याचे लिहिण्यात आले होते. त्यात बदल करून कर्नाटक सरकारने जैन आणि बौद्ध हे हिंदू धर्मातीलच 2 पंथ असल्याचे वाक्य टाकून तो धडा 8वीसाठी टाकला. जैन, बौद्ध, शीख, लिंगायत हे भारतातील खरे स्वतंत्र धर्म आहेत हे वास्तव चातुर्वर्ण्यांच्या गजात अडकले खरे. पाठ्यपुस्तकांमध्ये असे प्रतिगामी बदल करणे तसे नवीन नाही. 1998 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकार सत्तेवर आले तेव्हाचे मानव संसाधन मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांना शालेय अभ्यासक्रमात पौरोहित्य आणि कर्मकांडे हा विषय घातला होता. त्यांच्याच काळात विज्ञानाधिष्ठित खगोलशास्त्राऐवजी ज्योतिषविद्येच्या शिक्षणावर त्यांनी भर दिला. वैदिक कर्मकांडात वर्णन केलेल्या पुत्रजन्मासाठी करण्याच्या पुत्रकामेष्टी यज्ञाबद्दलचीही माहिती देण्यात येऊ लागली. एकंदरीत अविवेकी श्रद्धा आणि मूर्खपणाच्या गोष्टी लहान मुलांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न होऊ लागला. राष्ट्रसंघाच्या कार्यात विश्लेषण किंवा विचार करण्याची गरज नसल्याचे गोळवलकरांनी सांगितले होते ते आठवा. सत्तेत आल्यानंतर त्यांनी बालशिक्षणात हीच तत्त्वे रुजवण्यास सुरुवात केली. अलीकडे CBSEने आपल्या सिलेबसमधून अनेक विषय हटवले. यामध्ये 10वीच्या अभ्यासक्रमातून लोकशाही आणि विविधता, जागतिकीकरणाचा शेतीवरील परिणाम, जन आंदोलने, जातीयवाद या विषयांना वगळण्यात आले. अशा प्रकारची शैक्षणिक क्षेत्रातील ढवळाढवळ शक्य व्हावी म्हणून राष्ट्रसंघाने आणखी एक पिल्लू पाळले आहे. ते म्हणजे शिक्षा संस्कृती उत्थान न्यास. याद्वारे ते सातत्याने NCERTच्या अभ्यासक्रमातून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1984च्या शीख शिरकाणाबद्दल माफी मागितली किंवा 2002च्या गुजरातमधील दंग्यांमध्ये 2000 मुस्लिमांच्या हत्या झाल्या असे अडचणीचे संदर्भ वगळण्यासाठी दबाव टाकत असतात. त्यांचा भ्याड धूर्तपणा तो हाच आहे. कोण जाणे, सध्या डोळ्यासमोर घडत असलेल्या घटना लपवण्याची शिकस्त करणारे हे लोक कुणालाच माहीत नसलेला अर्वाचीन भूतकाळ आणखी कोणकोणत्या रंगात रंगवतील की अदृश्यच करतील. हेच सुरू राहिले तर एक वेळ अशी येईल की आपल्याला हेडगेवार आणि सावरकर यांनीच स्वातंत्र्य मिळवून दिले असेच पाठ्यपुस्तकात वाचावे लागेल. हेडगेवारांनी भारताचा स्वातंत्र्य लढाच नाकारला होता आणि वीर म्हणवले गेलेल्या सावरकरांनी ब्रिटिश वसाहतवाद्यांशी, साम्राज्यवाद्यांशी तडजोड करून माफीपत्रे दिली होती. असे लोक भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे शिल्पकार असल्याची कहाणी लवकरच रचली जाईल आणि प्रसृतही होईल. गांधी हत्या करणाऱ्या गोडसेचा धडा तो हिंदू धर्माचा संरक्षक हिरो होता अशा प्रकारे शाळेत शिकवला जाईल. येत्या काळात राष्ट्रसंघ आणि त्यांची पिलावळ
काय काय दिवस दाखवतील ते लवकरच उलगडत जाणार आहे. आणखी किती काळ हे सांगत राहावे लागणार आहे? आर्यवंश हा सर्वश्रेष्ठ आहे एवढेच मान्य करून भागणार आहे? मूळ निवासींसाठी संघाने आदिवासी ही संज्ञा बदलली आणि त्यांना वनवासी म्हणून संबोधायला सुरुवात केली. त्यांच्याकडून सारे काही हिसकावून घेणारे हेच लोक आता आदिवासींची नावेही बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे कारण सोपे आहे. जोवर आदिवासी स्वतःचे स्वतंत्र राखतील तोवर बाकीच्यांना आपण या भूमीत परकेच असल्याची भावना येत राहील. हाच धागा धरून सांगितले पाहिजे. राखीगडी येथे सापडलेल्या अवशेषात सापडलेल्या DNA अभ्यासावरून हे स्पष्ट झाले होते की सिंधू संस्कृतीच्या लोकांचे आर्य किंवा वैदिक लोकांशी काहीही गुणसूत्रीय साम्य नव्हते. राष्ट्रसंघाला याचा धक्का बसला आणि मग त्यांनी सिंधू संस्कृतीला सरस्वती संस्कृती म्हणायला सुरुवात केली. पण आपण आर्य लोक बाहेरून आले हे मान्य केले तर भारतभूमी ही येथे जन्मलेल्या प्रत्येकाला पोटाशी धरते. शिवाय भारतात द्रविड, आर्य, इस्लामिक आणि ख्रिश्चन अशा सर्व लोकांचे संबंध एकमेकात अतिशय घट्ट विणले गेले आहेत. असे असताना राष्ट्रसंघ इतका अस्वस्थ का आहे? संघ वर्तमान काळात का जगू शकत नाही? आर्यवंशाच्या थोरवीचा जीवघेणा पगडा त्यांच्यावर आहे असे दिसते. आपण श्रीराम सेने किंवा बजरंग दल सारख्या संघटनांमधील तरुणांचा विचार करू. हिजाब, हलाल, मुस्लिम विक्रेत्यांवरील बहिष्कार, अजान वगैरे गोष्टींवरून ते वातावरण तापवायच्या प्रयत्नात सतत असतात. हे का? हे सारे तरुण तळागाळातील पददलित समाजातले नाहीत का? त्यांच्यासाठी आपल्या देशात योग्य ते काम, नोकऱ्या निर्माण होणे हे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही का? पण राष्ट्रसंघाच्या पोटी जन्मलेल्या भाजपला या कशाचेच कर्तव्य नाही. राष्ट्रसंघ आणि भाजप यांच्या दृष्टीने शूद्रांनी त्यांचे पायदळ म्हणूनच राबले पाहिजे. त्यांना कायम असुरक्षित वाटले पाहिजे आणि त्यांनी चातुर्वर्ण्याच्या नियमानुसार नेहमीच सेवेकरी भूमिकेतच राहिले पाहिजे. कंत्राटी मजूर आणि यांची स्थिती वेगळी नसते. आधी झालेल्या जमीन हक्क सुधारणा कायद्यांची विल्हेवाट लावली की मग हे भूमिहीन शूद्र पुन्हा एकदा उच्चवर्णीयांची चाकरी करण्यात गुंतवता येतील नाही का? सरकारी प्रशासनातील रिकाम्या जागा न भरल्याने आणि विविध सार्वजनिक उपक्रम खाजगी क्षेत्राच्या घशात घातल्याने नोकऱ्यातील आरक्षणाचा प्रश्न आपोआप निकाली निघतो. आरक्षण मिळत असलेल्या समाजाला बेरोजगार करण्याचा हा प्रयत्न नाही काय? सन्माननीय नोकऱ्या गेल्या की शूद्रांना अपमानास्पद अशा खाजगी चाकऱ्या केल्याशिवाय पर्यायच राहणार नाही. शिवाय एकीकडे केंद्र सरकार कामगारांचे हक्क दडपण्याचे प्रयत्न जारीने करतेच आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी CMIE या संशोधन संस्थेच्या अहवालानुसार 2017 ते 2022 या काळात भारतीय श्रमिकांमधील 2 कोटी स्त्रिया नाहीशा झाल्या आहेत. हे सहज घडले, योगायोगाने घडले की स्त्रियांनी चूल मूल सांभाळण्यासाठी घरात राहावे या राष्ट्रसंघाच्या छुप्या अजेंड्यानुसार घडले? असा संशय येणं, शंका येणं अगदी स्वाभाविक आहे. या सर्वांसोबत सध्या शिक्षणाचे खाजगीकरण जोरात सुरू करण्यात आले आहे. सरकारी शिक्षण संस्थांना खिळखिळे केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणावर थेट परिणाम झाला आहे. काही परिणाम आपल्याला स्पष्ट समजत आहेत तर काही भयंकर परिणामांचा अंदाजही येत नाही. काय करायला हवे आणि कसे? आपल्याकडे स्पष्ट उत्तरे आहेत का? समजा गावात चोर शिरले तर आपण काय करतो? आपण आपले संरक्षण कसे करतो? प्रथम आपण सारे जागे होतो. तरुण आळीपाळीने रात्रीचे पहारे बसवून वाड्या मोहल्ल्यातून देखरेख ठेवू लागतात. गावातल्या बाया मिरीपूड घेऊन सज्ज राहतात. आपल्याला अशाच प्रकारचा जागता पहारा ठेवणं आवश्यक आहे, कारण हे चोर वेगवेगळ्या वेशात येतात. उदाहरणार्थ ते मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने येतात, खोट्या बातम्या पसरवतात, आरत्या किंवा स्तोत्रे म्हणण्याचा गाठ घालतात, कुठला तरी भावनिक प्रश्न गळाला लावून संपूर्ण समाजाला जाळ्यात ओढतात. यातून सुटकेचा एकच मार्ग आहे, त्यांचे कारस्थान उघडे पाडायचे. यासाठी सतत सावधगिरी बाळगावी लागेल. शिवाय निदान आता तरी शहाणपणाचे बोल ऐकवू शकणाऱ्या लोकांनी मागे न हटता बोलले पाहिजे. गप्प राहता कामा नये, बोलले पाहिजे. प्रेम, सहिष्णुता, न्याय या शब्दांचा गजर समाजातून वाढला पाहिजे. आता शेवटची 2 प्रकरणं आहेत, ती पुढच्या भागात वाचून दाखवते. जय हिंद.